नमस्कार मित्रांनो, आज आपण सोन्याबाबत थोडक्यात माहिती घेऊया। म्हणजे तुमच्या घरात तुम्ही सोने किती ठेवू शकता, काय आहे नियम व काय सांगतो आय करायचा नियम, याबाबत थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता? सोने घरात ठेवण्याबाबत वेगवेगळे कर नियम आहे। हे जाणून घेण्यासाठीच हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, भारतीय घरात सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक म्हणजे सोने। प्रत्येक कुटुंबाला सोन्यात काहीतरी रक्कम गुंतवायची असते। पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता? सोने घरात ठेवण्याबाबत वेगवेगळे कर नियम आहे। याबाबत आता आपण सविस्तर माहिती घेऊया। विवाहित महिला 500 ग्रॅम सोने स्वतःजवळ ठेवू शकतात, तर अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने स्वतःजवळ ठेवू शकतात। एक माणूस 100 ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतो। आपण या मर्यादेपेक्षा जास्त सोने देखील ठेवू शकता, परंतु हे सोने कोठून आले याचे उत्तर आपल्याकडे असले पाहिजे। सोन्यावरील काय आहे कर नियम, याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तुम्ही उघड केलेल्या उत्पन्नातून तुम्ही सोने खरेदी केले किंवा शेतीतून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले असेल तर त्यावर कोणताही कर लागत नाही। याशिवाय तुम्ही घरगुती खर्चात बचत करून सोने खरेदी केले असेल किंवा तुम्हाला सोने वारस हक्काने मिळाले असेल तर तुम्हाला त्यावर काही कर भरावा लागणार नाही। वारसाने मिळालेले सोने कुठून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। म्हणजेच तुमचे सोने कुठून आले आणि ते कोणत्या उत्पन्नातून खरेदी केले याची एकंदरच माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या सोन्याच्या साठवणुकीबाबत सुरक्षित आहात। सोने ठेवण्यावर कोणताही कर नाही, पण ठेवलेले सोने विकल्यास कर भरावा लागेल। तुम्ही सोने 3 वर्ष ठेवल्यानंतर ते विकले तर तुम्हाला या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 20% दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल। तुम्ही सोने खरेदी केल्यापासून 3 वर्षाच्या आत विकल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न तुमच्या एका उत्पन्नातून जोडले जाईल आणि तुम्ही करदाते म्हणून ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येत आहात त्यानुसार त्यावर कर आकारला जाईल। भौतिक सोन्याऐवजी आपण सार्वभौम सुवर्ण बॉन्डबद्दल बोललो तर तोच नियम त्यावरही लागू होईल। तुम्ही त्याच्या विक्रीतून मिळवलेल्या उत्पन्नावर तुमच्या करपात्र ब्रॅकेटनुसार कर आकारला जाईल। यावर इंडेक्सेशन नंतर 20% दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होईल आणि 10% दीर्घकालीन भांडवली नफा कर इंडेक्सेशन शिवाय लागू होईल। सोने कधी जप्ती होईल? वर नमूद केलेल्या मर्यादेत सोने घरात ठेवले असल्यास तपासात ते जप्त करता येत नाही। मात्र हा नियम कुटुंबातील सदस्याच्या नावावर ठेवलेल्या सोन्यावरच लागू होईल। कुटुंबात इतर कोणाचे सोने ठेवले असल्यास ते जप्त केले जाऊ शकते। जोपर्यंत तुम्ही उत्पन्नाचा स्रोत सिद्ध करू शकता तोपर्यंत तुमचे सोने सुरक्षित आहे। मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।